नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मम्मी आणि आमच्या शेजारी या सर्वांना घेऊन मी गेले होतो एका फिश ॲक्वेरियममध्ये। फिश ॲक्वेरियम हे बऱ्याच ठिकाणी येऊन गेलेलं आहे आणि ते फायनली आता आमच्या इथे सुद्धा आलेलं। सो म्हटलं की आपण जाऊया तिथे, छान एक वेगळा अनुभव येईल आणि खरंच आम्ही खूप तिथे मजा केली। मस्त वाटलं, एक नवीन वेगळा अनुभव आला आम्हाला। सो असा आमचा छोटासा ग्रुप होता। इथून मी कॅब बुक केली आणि आम्ही कॅबने गेलो। 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती ते लोकेशन होतं। त्यानंतर तिथे आम्ही गेलो, तिथे आम्ही कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्यात हे या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। सो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। तिथे नुसती माशांची जत्रा नसून आणखीन बऱ्याच अशा राईड्स होत्या लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी। सो त्या पण आम्ही एन्जॉय केल्यात। सो आम्ही तर मजा केली, आता तुम्ही देखील मजा करा, फुल पैसा वसूल। तर हा आहे आमचा छोटासा ग्रुप। इथे ओवीची मम्मी तिकीट काउंटरच्या इथे उभी होत्या आणि इथे होतं संपूर्ण मोठंसं फिश ॲक्वेरियम आणि त्यानंतर आतमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण होत्या आणि इथून होती एंट्री। सो आम्ही 4 तिकीट्स काढल्या आणि इथे 2 वर्षांच्या वरती सगळ्यांना तिकीट्स, बाकी फ्री होतं। त्यानंतर इथे आम्ही आतमध्ये आलो आणि इथे मम्मी आणि ओवी मासे बघू लागल्या। इथे सुरुवातीला आपल्याला छोटे आणि मोठे फिश टँक्स बघायला भेटतात, ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे मासे पाहायला भेटतात। इथे जवळजवळ आम्ही 1000 प्रकारचे मासे पाहिले, तसं इथे माहिती दिलेली। आणि इथे बघताय हा एकच असा गुलाबी रंगाचा मासा होता, बाकी सर्व पिवळ्या रंगाचे मासे होते। सो हे खूप मेन अट्रॅक्शन होतं आणि खूप मोठं अशी टनल होती ही। जवळजवळ झिगझॅग आम्ही 2-3 वेळा केलं आणि मेन अट्रॅक्शन तर अजून पुढे आहे। तोपर्यंत तुम्ही इथे सर्व मासे एन्जॉय करा। तो फिश मध्ये पडला होता, तोंड बघ कसं हलवतंय ते बघ। घाबरला। अरे बापरे, पाहिजे तुला पाहिजे। 2-3 झिगझॅग टनल क्रॉस केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो या पळणाऱ्या माशांजवळ आणि इथूनच पुढे सुरू झाला माशांची असली दुनिया। म्हणजे ही मेन मोठी टनल, जिथे की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मासे होते। टनलच्या सुरुवातीला आपल्याला रंगीबेरंगी छोटे मासे आपल्याला बघायला मिळाले आणि तिथून याच साईडला, डाव्या साईडला असे मोठे मासे होते। यातल्या एकाही माशाचं नाव माहिती नव्हतं, पण बघताना खूप आनंद होत होता आणि आमच्या ठीक डोक्यावरती असे मासे मस्त पोहत होते आणि त्यांना बघून आनंद येत होता। व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा डोळ्यांनी जे आम्ही बघितलं ना, ते खूप अद्भुत होतं, छान वाटत होतं। आणि ही RGB लाईटसुद्धा लावलेली, सो मस्त होतं आणि AC सुद्धा होती, ज्यामुळे अजिबात असं घुसमटल्यासारखं वाटत नव्हतं। छान आम्ही आनंद लुटला। या व्हिडिओला संपूर्ण व्हॉइस ओव्हर करायचं कारण म्हणजे तिथे असलेली गाणी, ज्यामुळे आपल्या व्हिडिओला कॉपीराईट आला असता, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करावा लागतोय। आणि आजचा आपला व्हर्टिकल व्लॉग आहे, काहीतरी नवीन ट्राय करतोय। मी आशा करतो की नक्की तुम्हाला हा व्हर्टिकल व्लॉग आवडेल। खोल समुद्रात असणारे चित्रविचित्र प्रकारचे मासे आपल्याला कमी बजेटमध्ये बघायला मिळतात, यापेक्षा आणखी काय हवं। खरंच हा एक वेगळा अनुभव होता आणि हा अनुभव आपण स्कूबा डायव्हिंगसुद्धा करून मिळवू शकतो।
परंतु एकाच ठिकाणी आपल्याला 1000 वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला भेटतात, तेही अगदी मन भरून. तर खरंच मस्त वाटलं. हा क्षण कायम लक्षात राहील आणि त्यामुळे हा क्षण मी तुमच्यासोबत पण शेअर करतो आहे. इथे सर्व आपला ग्रुप छानपैकी एन्जॉय करत होता आणि ओवी पण खरंच खूप मज्जा करत होती. तिला मासे पाहून सर्वात जास्त आनंद झालेला. त्यानंतर इथे बघताय टनलच्या शेवटी भले मोठे मासे होते, जवळजवळ माझ्या हाताएवढे मासे होते. आता हा एक मासा आम्हाला त्याच्या ग्रुपपर्यंत घेऊन जातो. या एक्झिट गेटमधून आम्ही माशांच्या जत्रेतून बाहेर आलो आणि त्यानंतर आम्हाला इथे बघायला मिळाले वेगवेगळे गेम्स, जे की आम्ही खूप वेळा खेळलो आहे. आणि या साईडला होते भरपूर अशा राईड्स, लहान मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी. हा आकाश पाळणा देखील होता. त्यानंतर मी ओवीला घेऊन बसलो, कारण ती एकटी या राईडमध्ये बसत नव्हती, घाबरत होती. सो तिथे आम्ही बसलो दोघांनी, एन्जॉय केलं. त्यानंतर बाजूला एक दुसरी राईड होती, छोटीशी ट्रेनवाली. सो तिथे ती आणि तिची मम्मी या दोघांनी एन्जॉय केलं. ती पण एक छान राईड होती आणि मी तिला घेऊन बसलेलं. ती पण एक मस्त राईड होती. कोणीच नव्हतं, त्यामुळे आम्हाला बराच वेळ एन्जॉय करायला भेटलं आणि आम्ही फार लवकर आलेलो आणि सॅटर्डे संडेला नव्हतो गेलेलो, त्यामुळे गर्दी कमी होती. त्यानंतर इथे अशी मेन डेंजर राईड होती, ज्यामध्ये माझं बसायचं खूप मन झालं, त्यामुळे इथे मी बसलो. कोण नाही आलं माझ्यासोबत, मी एकटाच गेलो. त्यानंतर आणखीन कोणीतरी वेगळे जॉईन झाले. सो मला अजून मजा आली, कारण एकटं कसं तरी वाटत होतं. सो राईड स्टार्ट झाली, मम्मीला बाय बाय केलं. आता बघा ही राईड कशी एन्जॉय करतो ते मी, तुम्ही पण एन्जॉय करा. सुरुवातीला शांत बसलेल्या या मुलीनंतर भुमटू लागल्या, मम्मा मम्मा अंकल स्टॉप. पण त्या पण या एका प्रकारे एन्जॉय करत होत्या. आणि असे मेंबर्स असले ना की राईडची खरी मजा येते. मी तर एकदम रिलॅक्स बसलेलो, असं वाटत होतं चालू राहू दे चालू राहू दे. मम्मीने पण व्हिडिओ काढलेला, तर आता तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघा की ही राईड कशी मूवमेंट करते ते. गेला ते वर खाली होते. हो आता आपल्या डोक्यावरती येईल तो. जायला पाहिजे.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हर्टिकल व्लॉग? काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन आलो आणि मी पण मजा केली, तुम्ही पण हा व्हिडिओ बघून नक्कीच मजा केलीच असणार. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.